नमस्कार. 1964 साली म्हणजे वयाच्या 6व्या वर्षी मी माझ्या आजोबांकडे चिपळूणला गेलेलो होतो. माझ्या आईचे वडील म्हणजे यशवंत दिनकर करमरकर हे त्यावेळेला PWD खात्यामध्ये चीफ सर्वेयर होते आणि मुंबई गोवा हायवेची पहिली आखणी आणि पहिलं डांबरीकरण हे माझ्या आजोबांच्या देखरेखीखाली आणि त्यांच्या अखत्यारीमध्ये पार पडलेलं आहे. चिपळुणामध्ये त्यावेळेला मोडकांच्या चाळीमध्ये माझ्या आजोबांचं बिऱ्हाड होतं आणि त्या बिऱ्हाडी मी दाखल झाल्यावर अगदी पहिल्या दिवसापासून आजोबाने जसे जमतील तसे आणि जितके जमतील तितके माझे लाड करायला सुरुवात केलेली होती. त्यावेळेला मुलांना खाऊ म्हणजे जे अप्रूप होतं ते म्हणजे बटन बिस्किट आणि लॉलीपॉप. दरवेळेला ऑफिसमधून परत येताना 2 लॉलीपॉप आणि दोन मुठी बटन बिस्किट माझ्यासाठी आजोबा नियमाने आणत असत. मी एखादी गोष्ट नुसती सुचवली किंवा मागितली की लगेच संध्याकाळी न विसरता आजोबा माझ्यासाठी ती घेऊन येत असत. त्यावेळेला खेळण्यांचा बाजार आजच्या इतका फोफावलेला नव्हता, त्यामुळे साहजिकच माझ्या मागण्या तशा मर्यादितच होत्या आणि माझ्यावर आजोबांचं पहिला नातू म्हणून जे काही प्रेम होतं त्या प्रेमापोटी मी मागितलेली प्रत्येक गोष्ट त्या दिवशी संध्याकाळी माझ्यासमोर हजर होत असे. त्यावेळेला चिपळुणामध्ये डगला नावाची एक फॅशन आलेली होती. आता हा डगला म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा शर्ट ज्याला पुढे 2 खिसे असत आणि सर्वसाधारणपणे निळ्या, काळ्या आणि गडद हिरव्या रंगाच्या कापडाचा जाडाभरडा तुकडा घेऊन त्याच्यामध्ये हा डगला शिवला जात असे. त्यावेळेला चिपळुणामध्ये जे सरकारी अधिकारी किंवा मुलाजिम कर्मचारी होते त्यांचा जो वेश होता तो पांढरा स्वच्छ शर्ट आणि काळी किंवा निळी पॅन्ट असे आणि मग चिपळुणातले सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी सोडून बाकीचे जे लोक होते ते पांढरा शर्ट, कधी त्याच्यामध्ये नेहरू शर्ट आणि खाली लेंगा असा वेश करून फिरत असत. सांगितल्याप्रमाणे त्यावेळेला म्हणजे 64 सालाच्या दरम्यान डगला नावाची ही फॅशन आलेली होती आणि मग त्याच्यामध्ये बरेचसे लोक आपला डगला घालून चिपळुणामध्ये ये जा करत असलेले माझ्या दृष्टीमध्ये पडत होते. आणि एक दिवस मी माझ्या आजोबांना सांगितलं की आजोबा मला सुद्धा आता डगला शिवायचा आहे, मला सुद्धा आता डगला शिवायचा आहे म्हटल्याबरोबर आजोबाने मला कपडे घातले आणि बकोटीला धरून बहादूर शाह नाक्यावरती ज्या ज्योतिबा मुकादम नावाच्या एका टेलरचं दुकान होतं त्या दुकानामध्ये बरोबर घेऊन गेले. ज्योतिबा मुकादम हा मिलिटरीतला एक सर्व्हिसमन होता. 1940 साली महायुद्धामध्ये लढण्यासाठी म्हणून ब्रिटिश सरकारने शॉर्ट सर्व्हिस कमिशन असे एक कमिशन म्हणजे सैन्य भरती सुरू केलेली होती आणि कोकणातल्या पुष्कळशा तरुणांनी त्यावेळेला सैन्यामध्ये आपली वर्णी लावून घेतलेली होती. त्यांच्यामधलाच हा आमचा ज्योतिबा मुकादम होता. सैन्य भरतीमध्ये सुरुवातीचं शिक्षण रत्नागिरीला झाल्यानंतर मग या लोकांना थेट ब्रह्मदेशामध्ये पाठवण्यात आलं. लढाईसाठी गेला आहे असं ज्योतिबाबद्दल बरेच लोक बरीच वर्ष समजत होते. म्हणजे अगदी महायुद्ध संपेपर्यंत हा ज्योतिबा सीमेवरती लढतो आहे अशी वदंत चिपळुणामध्ये होती. पण वास्तविक या ज्योतिबाला सैन्यामध्ये जे काही काम दिलेलं होतं ते होतं टेलरचं म्हणजे शिंप्याचं. सैनिकांचे नवीन कपडे शिवणं आणि जे काही फाटले तुटलेले कपडे असतील त्यांना रिपेअर म्हणजे कधी रफू करणं कधी शिलाई करणं अशी कामं ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये आमच्या या ज्योतिबा मुकादमाकडे दिलेली होती. 1940 साली हा सैन्यामध्ये भरती झाला. 1945-46च्या दरम्यान हे दुसरं महायुद्ध संपलं आणि 1950 साली ब्रिटिश सरकारने मग या सगळ्या लोकांना भारत सरकारच्या हवाली केलं आणि तिथून ज्यांना रिटायरमेंट घ्यायची असेल त्यांना रिटायरमेंट घेण्याची एक मुभा भारत सरकारने दिली. त्याचा फायदा घेऊन ज्योतिबा मुकादम रिटायरमेंट घेऊन आपल्या गावी म्हणजे चिपळुणामध्ये परत आला.
त्यावेळेला सैन्यामध्ये असताना शिलाई कामाचं जे काही कौशल्य त्याने आत्मसात केलेलं होतं, त्यामुळे आता इतर बाकी काही नोकरी न ढूंढता आपण चिपळुणामध्ये टेलरिंगचं दुकान टाकावं असं या ज्योतिबा मुकादमाला वाटलं. आणि मग त्याने बहादूर शाह नाक्यावर एक दुकान भाड्याने घेऊन तिथे आपल्या दुकानाच्या म्हणजे टेलरिंगच्या दुकानाचा सगळा संच जमवलं. त्यानेच या चिपळुणामध्ये डगल्याची फॅशन आणलेली होती, कारण डगल्यासारखेच कपडे त्यावेळेला सीमेवर लढणारं सैन्य घालत होतं. आणि तसे अगदी हजारो नाही पण काही असे कपडे या ज्योतिबाने 5-7 वर्षामध्ये ब्रिटिश आणि भारतीय सैन्यासाठी शिवून काढलेले होते. त्याच्यावर त्याचा पक्का हात बसलेला होता. आणि म्हणून 1954-55 दरम्यान या ज्योतिबाने चिपळुणामध्ये दुकान सुरू केल्यानंतर पहिल्या 2-4 दिवसामध्ये डगल्यांची शिवून रास आपल्या दुकानामध्ये मांडून ठेवली. हळूहळू कुतूहल जागृत झालेले लोक, चिपळुणातले लोक ज्योतिबाशी चौकशी करताना, गप्पा मारताना या डगल्याकडे जरा निरखून पाहत आणि मग 1-2 लोकांनी धाडस करून या ज्योतिबाकडून ते डगले विकत घेतले आणि घालायला सुरुवात केली. आणि पुढच्या काही वर्षामध्ये डगल्यांचा हा प्रसार चिपळुणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झाला. आणि 1964 साली तो अगदी पराकोटीला किंवा टिपेला पोचलेला होता. मला डगला शिवायचा आहे किंवा मला डगला हवा आहे हे आजोबांना कळल्यावर आजोबा मला त्या ज्योतिबाच्या दुकानामध्ये घेऊन गेले. ज्योतिबा हा 6.5 फुटाची उंची असलेला, काळसर वर्ण आणि भक्कम देहयष्टीचा असा पुरुष होता. त्याचं दुकान म्हणजे एक 4 फुटी टेबल, मागच्या बाजूला एक टेलरिंगच्या कामाचं साहित्य ठेवायचं छोटेखाने कपाट, बसायला त्याला स्वतःसाठी एक स्टूल आणि आलेल्या गिरायकांसाठी 2 खुर्च्या एका कोपऱ्यामध्ये मांडून ठेवलेल्या होत्या. त्या खुर्च्या सुद्धा लाकडी घडीच्या खुर्च्या होत्या. त्यावेळेला चिपळुणामध्ये त्या खुर्च्यांची भली मोठी फॅशन होती. आम्ही जेव्हा या ज्योतिबाच्या दुकानामध्ये गेलो तेव्हा गावातले काळे मास्तर म्हणजे चिपळुणाच्या हायस्कूलमध्ये मास्तरकी करणारे रघुनाथ काळे आपल्या मुलाला घेऊन तिथे येऊन आमच्या आधीच बसलेले होते. आणि त्यांच्या मुलाचं माप घेण्याचं काम हा ज्योतिबा करत होतं. माझ्या आजोबाने ज्योतिबाला जाऊन रामराम नमस्कार केला, इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि सांगितलं की माझा नातू हा उत्तम आहे, याला सुद्धा डगला शिवायचा आहे. ज्योतिबाने आमचं स्वागत करून आम्हाला खुर्चीवर बसायला सांगितलं आणि एका बाजूला आलेल्या काळे मास्तरांच्या मुलाचं माप घेण्याचं त्याचं काम सुरू होतं. त्यावेळेला माप घेणं फार सोपं म्हणजे अगदीच नजरेचं काम होतं. टेप लावली, वर खाली बघितलं असं काही नसे, तर हा ज्योतिबा तर केवळ आपल्या हाताच्या वितीने लोकांच्या पाठी, खांदे, पोट मोजून त्याच्यावर डगले बनवून देत असे. काळे मास्तरांच्या मुलाचं काम आमच्या समोर चाललेलं असताना ज्योतिबा जरा हुश्य करावा म्हणून टेबलावरती असलेल्या सगळ्या सामानाची निर्वानिरव करून स्टूलावरती बसला. आणि मग काळे मास्तरांची आणि माझ्या आजोबांची गप्पा मारता मारता हातातलं त्याचं जे काही उरलेलं काम होतं ते करता करता त्याने आमच्यासाठी चहा मागवला. चहा येईपर्यंत सगळ्या गप्पा सुरू होत्या. चिपळुणामध्ये काय चाललंय, कोकणात काय चाललंय, पंतप्रधान नेहरू काय म्हणतायत किंवा काय म्हणत होते, या सगळ्या गप्पा त्यावेळेला आमच्या समोर म्हणजे माझ्या समोर चाललेल्या होत्या. मी या गप्पा नुसत्या कानावर जशा पडतील तशा ऐकत होतो. आणि आजोबांनी वाटेमध्ये घेऊन दिलेलं चॉकलेट म्हणजे त्यावेळेचं लॉलीपॉप तोंडामध्ये चोखत चोखत शांतपणे त्या दुकानामध्ये बसलेला होतो. चहा येईपर्यंत माप घेऊन झालेलं आहे, चहाची वाट बघताहेत आणि आमचा ज्योतिबा त्याच्या टेबलावर पसरलेलं सामान इकडे तिकडे करत एका समोर असलेल्या कापडाला शिलाई करायचं काम सुरू करतोय हे दरम्यानच्या काळामध्ये माझ्या लक्षामध्ये आलं. आता त्यावेळेला ज्योतिबा जो होता तो पक्का मुंडासं बांधणारा होता, कारण
ब्रिटिश सैन्यामध्ये त्याची जी पलटण होती त्यांच्या युनिफॉर्ममध्ये घट्ट बांधलेलं मुंडासं हा युनिफॉर्मचा एक भाग होता. आणि मग 5-7 वर्षाच्या एकंदर सवयीनंतर या ज्योतिबाला त्या मुंडाशाचं म्हणजे घट्ट बांधलेल्या फेट्याचं अप्रूप वाटायला लागलं. आणि मग नोकरी सोडून आल्यानंतर सुद्धा चिपळुणामध्ये धंदा काढून त्या धंद्याचा जम बसल्यावर सुद्धा ज्योतिबा आपलं मुंडासं काही विसरलेलं नव्हतं. आपल्या समोर असलेल्या काबराला शिवण घालता घालता हा ज्योतिबा असं करत होता की थोडीशी शिलाई मारत होता आणि मग परत काही खाणाखुणा करायला, काचपट्टी करायला जेव्हा त्याला वेळ काढायचा असे त्यावेळेला आपल्या हातामधली सुई तो पटकन आपल्या मुंडाशाला टोचून ठेवत होता. बाजूला असलेली कात्री घेऊन मग त्याला जे काही कटिंगचं काम करायचं असे ते आमच्या समोरच कापाकापी करत होता. परत थोड्या वेळाने ती कात्री बाजूला ठेवत होता, मुंडाशाची सुई घेऊन परत शिलाईचं काम सुरू करत होतं. आता नेहमीच्या पठडीप्रमाणे त्याचं हे काम चाललेलं होतं. त्यावेळेला ज्या कात्र्या असत त्या आज लहान मुलांना एका हाताने उचलता येणार नाही एवढ्या जाडजूड आणि पूर्णपणे पितळेच्या होत्या. त्याची ती कात्री दरवेळेला ठेवताना खळामकन आवाज करत असे. मग कात्रीने कापड कापताना फर्रक असा कापण्याचा आवाज येत असे आणि मधून मधून शिलाई घालून परत तो ती सुई आपल्या मुंडाशाला टोचून ठेवत होता. आता काळे मास्तरांच्या मुलाला मग काहीतरी कुतूहल निर्माण झालं आणि मग त्यांनी आपल्या वडिलांना म्हणजे आधी काळे मास्तरांना आणि मग आमच्या या टेलर मामाला विचारलं की काय हो बाबा, ही तुम्ही जी सुई आहे ती मुंडाशाला का टोचून ठेवता आणि कात्री मात्र अशी खाली बाजूला काढून का ठेवता? आमच्या टेलर ज्योतिबाच्या दृष्टीने ही केवळ एक सोय होती. सुईसारखी छोटी गोष्ट इथे तिथे पटकन हरवू नये म्हणून तो आपल्या मुंडाशाला टोचून ठेवत होता आणि कात्री कापून झाल्यानंतर कुठेतरी बाजूला ठेवायची म्हणून खालच्या बाजूला टेबलावर ठेवत होता. पण काळे मास्तरांच्या मुलाच्या मनामध्ये याबद्दलचं कुतूहल जागृत झालं. आता हा काय प्रश्न आहे का असा काहीतरी भाव आणि विचार काळे मास्तरांच्या मनामध्ये आणि चेहऱ्यावर दिसायला लागले. तुला समोर समोर दिसतं आहे की ज्योतिबा मुंडाशाला सुई टोचून ठेवतोय आणि कात्री खाली ठेवतोय. खरं तर या गोष्टीमध्ये एवढा विचार करण्यासारखं काही नाही आहे, ती त्याची काम करायची पद्धत आहे असे काहीसे विचार काळे मास्तरांच्या मनामध्ये त्यावेळेला चाललेले होते. आणि ज्या 12 वर्षाच्या मुलाने हा प्रश्न विचारला होता तो मात्र टकमक एकदा ज्योतिबाकडे, एकदा काळे मास्तरांकडे आणि कधीतरी माझ्या आजोबांकडे वळून वळून बघत होता. काही क्षण या गोष्टीमध्ये गेले आणि मग माझ्या आजोबांनी माझ्या पाठीवर रपाटा मारून मला सांगितलं की उत्तम, आता आपल्यासमोर हा काळे मास्तरांच्या मुलांनी प्रश्न विचारलेला आहे. त्याचं नाव होतं प्रमोद. म्हणजे प्रमोदनी हा प्रश्न विचारलेला आहे की ही सुई मुंडाशाला आणि कात्री खाली का? आता तू चालव डोकं. आता छोट्याशा कृतीवर माझ्यासारख्या 6 वर्षाच्या मुलाने आणि ज्याचा सगळा आनंद तोंडात असलेल्या विरघळणाऱ्या लॉलीपॉपमध्ये आहे तो विचार करणं किंवा याला काहीतरी वेगळा अर्थ शोधून देणं केवळ अशक्य होतं. पण माझ्या आजोबांची विचार करण्याची पद्धत किंवा एक वागण्याची पठडी अशी होती की प्रत्येक गोष्टीतून काहीतरी नाविन्यपूर्ण विचार किंवा नाविन्यपूर्ण कृती करता आली तर ती त्यांना कायमस्वरूपी आवडत असे. पाठीवर थोडासा रट्टा खाऊन मी तसाच गप्प होतो. प्रमोद भांबवलेल्या अवस्थेमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार या विचारामध्ये होता.
काळे मास्तरांच्या दृष्टीने हा फुकाचा प्रश्न होता, त्याला उत्तर देण्याचीही गरज नव्हती. ज्योतिबा मात्र आत्तापर्यंत आपण हे जे काही करतोय ते याच्या पुढे करायचं की नाही अशा दुग्ध्यामध्ये उगीचच पडलेला होता. कारण त्याच्यासमोर हे मुंडाशाला सुई आणि कात्री खाली हे गणित का आहे असा काहीसा न कळणारा प्रश्न उभा होता. माझ्या आजोबांनी 2-3 मिनिटं वाट बघितली आणि मग थोडंसं पुढे होऊन मला आणि प्रमोदला आपल्या समोर उभं करून म्हणाले की हे बघ, जो तो आपल्या कर्माने आपापली जागा निर्माण करत असतो. आजोबांनी त्यावेळेला म्हणजे 1964 साली जे काही सांगितलं ते जसंच्या तसं आज मला आठवतंय. त्यावेळेला त्याचा अर्थबोध अजिबात झाला नव्हता, पण उरलेल्या आयुष्यामध्ये वाढत्या वयाबरोबर 64 साली आजोबांनी किती महत्त्वाची गोष्ट सहजपणे सांगितली होती हे आजही मला आश्चर्यकारकच वाटत आलेलं आहे. आजोबाने आम्हाला दोघांना समोर घेऊन आणि ज्योतिबाकडे नजर लावून सांगितलं की जो तो आपापल्या कर्माप्रमाणे आपापली जागा मिळवत असतो. आता ही जी सुई आहे ती जोडायचं म्हणजे शिवायचं काम करते आणि म्हणून तिची जागा डोक्यावर म्हणजे उच्चस्थानी मुंडाशाला आहे आणि ही कात्री मात्र हे कापड का होईना पण फाडायचं म्हणजे तिचे 2 भाग करायचे, दुही निर्माण करायचं काम करते. म्हणून तिची जागा सुईच्या मानाने खाली म्हणजे टेबलावरती आहे. या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते आपल्या प्रतिक्रियांच्या रूपाने खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.